नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण घर बसल्या फूड लायसन कसे काढायचे आहे. ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला तर आपल्याला गुगलच्या ब्राउझरवर यायचे आहे आणि येथे फूड लायसन्स असे टाईप करून पहिल्या नंबरला जी लिंक येते त्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्याला दिसणार. त्यानंतर आपल्याला जनरल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. जनरल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो येईल. त्यानंतर आपल्याला आपले स्टेट सिलेक्ट करायचे आहे. तर मी ते महाराष्ट्र सिलेक्ट करतो. मी आज वडापावच्या गाड्याचे फूड लायसन काढणार आहे, तर मी ते फूड सर्व्हिसेसवर क्लिक करतो आणि येथे प्रेटी रिटेलर ऑफ स्नॅक अँड टी शॉप्स यावर क्लिक करणार आहे. तर आपल्याला यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रेटी रिटेलर ऑफ स्नॅक्स अँड टी शॉप्स यावर बॉक्सवर क्लिक करून खाली येऊन प्रोसीडवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर यू आर एलिजिबल रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचे आहे. नेम ऑफ ॲप्लिकेंट अँड कंपनी येथे आपल्याला आपल्या शॉपचे नाव टाकायचे आहे. तर मी ते माझ्या शॉपचे नाव टाकून घेत आहे. शॉपचे नाव टाकल्यानंतर येथे खाली आपल्याला इंडिव्हिज्युअल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर इथे पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे. नसेल तर आय डू नॉट पोजेस पॅनवर क्लिक करायचे आहे आणि येथे आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. तर मी माझा आधार कार्डचा नंबर टाकून घेत आहे. आधार कार्डचा नंबर टाकून घेतल्यानंतर ॲड्रेस ऑफ प्रिमायसेस वेअर फूड बिझनेस इज लोकेटेड आपल्याला आपल्या शॉपचा ॲड्रेस टाकायचा आहे. आपले शॉप कोठे आहे तेथील आपला ॲड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे. शॉपचा ॲड्रेस टाकल्यानंतर इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथे जिल्हा सिलेक्ट करत आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि विलेजच्या जागी NA याला क्लिक करून पिनकोड टाकून घ्यायचा आहे. जर तुमचा शॉपचा आणि तुमचा राहतेला रहिवासी ॲड्रेस सेम असेल तर येथे येस करायचे आहे आणि नसेल तर येथे नो करून आपला आधार कार्डवरचा जो ॲड्रेस आहे तो येथे टाकून घ्यायचा आहे, जेथे तुम्ही सध्या राहत आहात. ॲड्रेस टाकल्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचे आहे. यामध्ये महाराष्ट्र, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि तालुका सिलेक्ट करून विलेजला NA करून पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे आहेत. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर मी येथे माझा मोबाईल नंबर टाकून घेत आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सनच्या जागी येथे तुम्हाला नाव टाकायचे आहे आणि तुम्ही किती वर्षासाठी हे फूड लायसन काढत आहात ते इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही 1 ते 5 वर्षामध्ये 1, 2, 3, 4, 5 या वर्षासाठी फूड लायसन काढू शकता. त्यानंतर आपल्याला खाली येते नेम ऑफ द फूड कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहेत. यामध्ये आपण कोणता बिझनेस करत आहात त्याच्या रिलेट आपल्याला 4 ते 5 ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. माझा येथे वडापावचा बिझनेस आहे, तर मी येथे वडापावशी रिलेटेड जे पदार्थ त्यामध्ये येतात ते सिलेक्ट करत आहे. सिलेक्ट करून तुम्हाला येथे सेव्ह अँड ॲड या बटनावर क्लिक करायचे आहे. तुम्ही जी प्रोसेस कॅम्प्युटरवर जी आपल्या स्क्रीनवर बघत आहात ती प्रोसेस तुम्ही आपल्या मोबाईलमध्येही करू शकता व आपल्या मोबाईलमधून तुम्ही फूड लायसन काढू शकता. तर मी येथे माझे 4-5 रिलेटिव्ह ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह अँड ॲड या बटनावर क्लिक केले आहे. यावर क्लिक केल्यानंतर
बिझनेस स्टार्टचा जी तारीख आहे ती येथे आपल्याला सिलेक्ट करायची आहे की आपण हा बिझनेस कधीपासून चालू केला आहे. त्यानंतर आहे सोर्स ऑफ वॉटर सप्लाय. यामध्ये आपण पब्लिक किंवा प्रायव्हेट यापैकी दोन्ही ऑप्शन निवडू शकता. आणि त्यानंतर वेदर एनी इलेक्ट्रिक पॉवर इज यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ फूड आयटम यामध्ये आपण नो करू शकता. आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावर OTP जात आहे. तर तो OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आपल्या मोबाईलवरचा जो OTP आहे तो इथे आपण टाकून सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. तर मी ते OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करत आहे. त्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला अशी विंडो ओपन येईल. त्यामध्ये आपल्याला बिलॉंग टू सेल्फ आणि मोबाईल नंबर इथे स्वतःचा टाकायचा आहे. त्यानंतर सेकंडरी कॉन्टॅक्ट डिटेल्स यामध्ये आपण बिलॉंग टू फ्रेंड किंवा रिलेटिव्ह करून आपला दुसरा नंबर किंवा आपल्या मित्राचा नंबर टाकून घेऊ शकतो. तर मी इथे माझ्या मित्राचा नंबर टाकत आहे आणि येथे आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. सर्वात प्रथम तर मी हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून माझ्या व्हॉट्सॲपवर सेव्ह करून घेत आहे. कॉपी पेस्ट करून घेत आहे. त्यानंतर इथे मी पासवर्ड तयार करत आहे ज्यामध्ये 1 अंक कॅपिटल, 1 अंक स्मॉल, 1 सिम्बॉल आणि 1 अंक म्हणजेच 1 2 3 4 यापैकी 1 अंक इथे टाकायचा आहे. उदाहरणार्थ मी स्क्रीनवर आपल्याला एक पासवर्ड तयार करून दिलेला आहे. तोही आपण इथे टाकून घेऊ शकता. पासवर्ड दोन्ही एकसारखे इथे टाकायचे आहेत. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपला जो नंबर टाकला आहे त्यावर एक OTP येईल आणि आपल्या मित्राचा जो नंबर टाकला आहे त्यावर एक OTP येईल. तर मी येथे OTP टाकून घेत आहे. हे दोन्ही OTP टाकल्यानंतर मी इथे सबमिट बटनावर क्लिक करत आहे. त्यानंतर आपल्याला ओके या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला आयडेंटिटी साईज फोटो एक अपलोड करायचा आहे. तर मी ते आयडेंटिटी प्रूफमध्ये माझे आधार कार्ड अपलोड करणार आहे. इथे मी माझे आधार कार्ड अपलोड केलेले आहे. त्यानंतर मी माझा आयडेंटिटी साईज फोटो अपलोड करणार आहे. त्यामध्ये चूज फाईलवर क्लिक करून इथे मी माझा फोटो सिलेक्ट करत आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर फोटोवर डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला अपलोड या बटनावर क्लिक करायचे आहे. माझा फोटोही अपलोड झालेला आहे. तर यामध्ये प्रूफ ऑफ प्रिमायसेसमध्ये मी तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन देणार आहे जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तशी तुम्हाला तयार करून घ्यायचे आहे आणि प्रूफ ऑफ प्रिमायसेसमध्ये तुम्हाला ते अपलोड करायचे आहे. त्यानंतर NOC बाय म्युन्सिपॅलिटी म्हणजे महानगरपालिकेकडून मी एक परवाना घेतलेला आहे त्याचाही फोटो मी येथे अपलोड करत आहे. ही सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला या बॉक्सवर टिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन पेमेंट थ्रू रेझर पे यावर क्लिक करून पे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला शेवटचा एक OTP येईल आपल्या मोबाईल नंबरवर. तो OTP येथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला समोर अशी प्रकारची विंडो येईल. त्यानंतर आपल्याला UPI बटनावर क्लिक करून आपली UPI ID येथे टाकायची आहे आणि पे नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक UPI कडून पेमेंट येईल. पे बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक UPI वरून एक पेमेंटची रिक्वेस्ट येईल. तर त्यावर आपल्याला क्लिक करून ते पेमेंट डन करायचे आहे. पेमेंट डन केल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारची ॲप्लिकेशन रिसिप्ट मिळेल. ती रिसिप्टची PDF आपल्याला सेव्ह करून ठेवायची आहे. त्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर किंवा 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल की तुमचे फूड लायसन अप्रूव्ह झाले आहे. तर तुम्हाला गुगलवर जायचे आहे व फूड लायसन टाकून त्यानंतर पहिल्या नंबरची जी लिंक आहे त्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की फूड लायसन कसे डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर आपल्याला लॉग इन फूड बिझनेस यावर क्लिक करायचे आहे. लॉग इन फूड बिझनेस यावर
क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर जो आपल्या पावतीवर आहे तो येथे टाकून घेऊन येथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचे आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर आपण जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड येथे टाकायचा आहे आणि इथे आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन होणार आहे. त्यासाठी आपल्या मोबाईलवर एक OTP येणार आहे, तर तो OTP इथे आपण टाकून घ्यायचा आहे. तर मला इथे OTP आला आहे आणि तो OTP मी इथे टाकून प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्याला या प्रकारची विंडो येईल. तर आपल्याला इनकम्प्लीट ॲप्लिकेशन, सबमिटेड ॲप्लिकेशन, रिव्हर्टेड ॲप्लिकेशन अँड इश्यू, तर आपल्याला इश्यू या बटनावर क्लिक करून खाली प्लस चिन्हावर क्लिक करायचे आहे. तर आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची सगळी माहिती दिसेल. आपल्याला यामध्ये जो शेवटचा रजिस्ट्रेशन नंबर आहे जो ब्ल्यूमध्ये आपल्याला दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. येथे ॲक्शनमध्ये व्ह्यू रिसिप्टमध्ये आपण पावती पाहू शकतो. तर आपल्याला ब्ल्यूमधल्या 2 नंबरला जी लिंक आहे, 2 नंबरला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि हे आपले फूड लायसन डाउनलोड झालेले आहे. तर आपल्याला ही PDF सेव्ह करून याची प्रिंट मारून आपण आपल्या दुकानावर लावू शकतो आणि हे फूड लायसन आपण वापरू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह लागला की नाही हे मला कमेंटमध्ये जरूर कमेंट करून सांगा आणि आपल्याला काय अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. मी तुम्हाला मदत करण्याचा 100% प्रयत्न करीन आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व शासकीय योजनांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.